कारण दुसरे कोण. घरामधील असणारं भिंतीवरचं घड्याळ तुम्ही पाहिलेले असेल. घरामधील असणारी कात्री तुम्ही पाहिलेली असेल. त्याचबरोबर एखाद्या चित्रामध्ये एखाद्या पक्ष्यानं चोचीमध्ये पकडलेला मासा देखील तुम्ही पाहिलेला असेल. अशीच 3ही चित्रे या पुस्तकामध्ये देखील दर्शवलेली आहेत. त्यामधील पहिले चित्र म्हणजेच भिंतीवरील असणारं घड्याळ. या घड्याळाच्या 2 काट्यांमधील असणारं अंतर जर आपण विचारात घेतलं तर या ठिकाणी निश्चितच आपणाला विशाल कोन निर्माण झाल्यासारखा दिसतो आहे. त्याचबरोबर दुसरं चित्र जर आपण विचारात घेतलं तर या कात्रीच्या 2 पात्यांमध्ये असणारं अंतर म्हणजेच निश्चितपणानं काटकोन दर्शवला जातो आहे. तर तिसरं चित्र जर आपण पाहिलं तर त्या पक्ष्याच्या चोचीमधील असणारं अंतर हे आपल्याला लघुकोन दर्शवतं आहे. म्हणजेच पहिलं चित्र विशाल कोन दर्शवत आहे, दुसरं चित्र काटकोन दर्शवत आहे, तर तिसरं चित्र पक्ष्याच्या चोचीमधील असणारं अंतर विचारात घेता हे लघुकोन दर्शवत आहे. तर अशीच एक छानशी सारणी या ठिकाणी आपल्याला अभ्यासण्यासाठी दिलेली आहे. यामध्ये कोन, त्याचबरोबर कोणाचं नाव, कोणाचा शिरोबिंदू आणि कोणाच्या बाजू असे घटक या ठिकाणी दर्शवण्यात आलेले आहेत. प्रथमतः 3 आकृत्या आपल्याला दिलेल्या दिसत आहेत. पहिली आकृती म्हणजे PYR या कोणाची आहे. तर दुसरी आकृती कोन LMN अशी आहे. तर तिसरी आकृती म्हणजे कोन BOS अशी आहे. यावरून आपल्याला कोणाची नावं लिहायची आहेत. तर पहिल्या आकृतीतील आपण कोणाचं नाव लिहूया, कोन PYR. दुसऱ्या आकृतीतील कोणाचं नाव कोन LMN आणि तिसऱ्या आकृतीतील कोणाचं नाव म्हणजे कोन BOS. आपण कोणाची नावं लिहिताना घटीवत आणि प्रतिघटीवत अशा 2ही पद्धतीने लिहू शकतो. त्यानंतर कोणाचा शिरोबिंदू. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की कोणाचा शिरोबिंदू म्हणजे काय. तर जेव्हा एकाच आरंभबिंदूतून 2 भिन्न दिशेला किरण जातात आणि त्या आरंभबिंदूपाशी त्यामुळे जो कोन निर्माण होतो त्या बिंदूला आपण त्या कोणाचा शिरोबिंदू असं म्हणतो. आता पहिल्या आकृतीचं जर आपण निरीक्षण केलं तर Y या बिंदूपासून 2 भिन्न दिशेला 2 किरण निघलेले आहेत. याचाच अर्थ Y हा कोन PYR या कोणाचा शिरोबिंदू आहे. म्हणजेच कोणाचा शिरोबिंदू कोणता, तर Y. त्यानंतर दुसऱ्या आकृतीचं जर आपण निरीक्षण केलं तर त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय की कोणाचा शिरोबिंदू M आहे. तर तिसऱ्या आकृतीमध्ये कोणाचा शिरोबिंदू O आहे. त्यानंतरचा घटक म्हणजेच कोणाच्या बाजू. या ठिकाणी कोणाच्या बाजू दर्शवलेल्या आहेत. पहिला कोन जर विचारात घेतला तर बाजू YP, त्यानंतर बाजू YR, दुसऱ्या कोणाच्या बाजू ML आणि बाजू MN, तिसऱ्या कोणाच्या बाजू OB आणि बाजू OS. अशा पद्धतीने आपल्याला सर्व कोणाच्या घटकांची माहिती या ठिकाणी अगदी सहजरित्या सांगता येईल. म्हणजे कोणाचे कोणते घटक, तर कोणाचे नाव, कोणाचं शिरोबिंदू, कोणाच्या बाजू, म्हणजे थोडक्यात कोणाचे शिरोबिंदू, कोणाच्या बाजू आणि कोण हे कोणाचे घटक असतात. तर या सर्वांची नावं अगदी आपण सहजासहजी सांगू शकतो किंवा हे घटक आपण सहजासहजी ओळखू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या प्रकारचे कोन आपल्याला अभ्यासात असतात. विद्यार्थी मित्रांनो, कोणाचे विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये पहिला कोन म्हणजेच शून्य कोन. या आकृतीमध्ये दर्शवलेला आहे की कोणाच्या दोन्ही बाजू एकमेकांवर आहेत. याचा अर्थ त्या ठिकाणी शून्य कोन तयार होतो. म्हणजेच दोन्ही काड्या एकमेकींवर स्थिर असून त्यांच्या मूळ स्थितीत कोणताच बदल झालेला नाही.
तर अशा स्थितीत काड्यांमधील कोणाला शून्य कोन असं म्हणतात. तर शून्य कोणाचं माप हे 0 अंश असतं. त्यानंतर दुसरी आकृती म्हणजेच आकृती क्रमांक बी. आता एका रंगाची काडी ही स्थिर ठेवून दुसरी काडी आकृतीत दाखवल्याप्रमाणे या ठिकाणी हलवण्यात आलेली आहे. आकृती बी मध्ये तयार झालेला कोन हा निश्चितच लघुकोन झाल्यासारखा आपल्याला दिसतो आहे. कारण तर तो 0 अंशापेक्षा मोठा आहे, तर तो 90 अंशापेक्षा लहान आहे. याचाच अर्थ तो निश्चितपणे लघुकोन निर्माण झालेला आहे. त्यानंतर आकृती क्रमांक 3 म्हणजेच आकृती सी. या आकृतीमध्ये तयार झालेला कोन कोणता असेल बरं? आपण जर बारकाईने पाहिलं तर आपल्या एक लक्षात येईल की अगदी दोन्ही काड्या, एक जी उभी काडी आहे ती सरळ रेषेमध्ये आहे आणि आडवी काडी सुद्धा आडवी सरळ रेषेमध्ये आहे. जर आपण कोनमापकाच्या सहाय्याने पाहिलं तर अगदी 90 अंशाचा कोन त्या ठिकाणी आपल्याला तयार झालेला दिसून येतो. म्हणजेच याचाच अर्थ की हा काटकोन आहे. आपल्याला माहिती आहे की 90 अंशाचा आपण काटकोन असं म्हणतो. त्यानंतर जाऊया आपण आकृती क्रमांक 4 कडे. आकृती डी. या आकृतीमध्ये आता काटकोनापेक्षाही जी दुसरी काडी आहे, विना रंगवलेली जी काडी आहे ती आणखी जास्त फाकवलेली आहे. याचा अर्थ तो कोन निश्चितच काटकोनापेक्षा मोठा आहे. आणि जर आपण आडवी काडी विचारात घेतली, सरळ रेषेप्रमाणे जर काडी आपण विचारात घेतली तर त्यापेक्षा निश्चितच ती कमी आहे. म्हणजेच 90 अंशापेक्षा मोठा कोन आहे तर 180 अंशापेक्षा तो लहान आहे. याचाच अर्थ तो विशाल कोन आहे. म्हणजे विशाल कोन आपण कशाला म्हणतो? तर ज्या कोनाचं माप हे 90 अंशापेक्षा जास्त असतं आणि 180 अंशापेक्षा कमी असतं, तर अशा कोनाला आपण विशाल कोन असं म्हणतो. यानंतर जाऊया आपण 5व्या आकृतीकडे. आकृती ई. या आकृतीमध्ये एक गोष्ट आपल्या निदर्शनास येते की रंगीत काडी आणि विना रंगवलेली काडी या दोन्ही काड्या अगदी सरळ रेषेमध्ये आहेत. याचाच अर्थ कोन मापकावरील असणारी जी काही सरळ रेषा आहे ती 180 अंशाची असते. म्हणजेच या ठिकाणी सुद्धा झालेला जो कोन आहे तो म्हणजे 180 अंशाचा आहे असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे पहा की बाणाच्या दिशेने दाखवल्याप्रमाणे काडी फिरवून आकृती ई मध्ये जी स्थिती दर्शवलेली आहे अशा स्थितीमध्ये सरळ कोन निर्माण होत आहे. तर या सरळ कोनाचं माप हे 180 अंश आहे. म्हणजे यावरून आपण अशी व्याख्या निर्माण करू शकतो की ज्या कोनाचं माप 180 अंश असतं अशा कोनाला आपण सरळ कोन असं म्हणू शकतो. त्यानंतर आकृती एफ. या आकृतीमध्ये पहा, सरळ कोन तर अगोदर झालताच, पण त्याही पेक्षा खालच्या बाजूला आणखी विना रंगवलेली काडी झुकलेली आहे. याचा अर्थ 180 अंशापेक्षा देखील मोठा कोन निर्माण झाल्यासारखा आपल्याला दिसतो आहे. यालाच आपण प्रविशाल कोन म्हणणार आहोत. म्हणजेच प्रविशाल कोन आपण कशाला म्हणतो? तर ज्या कोनाचं माप हे 180 अंशापेक्षा जास्त असतं आणि 360 अंशापेक्षा कमी असतं. आता 360 केव्हा होईल? तर जेव्हा या विना रंगवलेल्या काडीचा एक फेरा पूर्ण होईल तेव्हा 360 अंशाचा कोन तयार होईल. तर आता तो 360 अंशापेक्षा लहान आहे आणि 180 अंशापेक्षा मोठा आहे. याचा अर्थ या ठिकाणी हा प्रविशाल कोन निर्माण झालेला आहे. म्हणजेच प्रविशाल कोनाची व्याख्या आपण अशी करू शकतो की ज्या कोनाचं माप हे 180 अंशापेक्षा जास्त आहे आणि 360 अंशापेक्षा कमी आहे अशा कोनाला आपण प्रविशाल कोन असं म्हणतो. यानंतर शेवटची जी आकृती दर्शवलेली आहे ती म्हणजेच
जी. या जी या आकृतीमध्ये एक फेरा पूर्ण करून पुन्हा मूळच्या स्थितीमध्ये विना रंगवलेली काडी आलेली आहे. याचा अर्थ जेव्हा ती काडी म्हणजेच दोन्ही काड्या सरळ रेषेमध्ये आल्या तेव्हा 180 अंशाचा कोन झाला आणि पुन्हा फिरून त्याच काडीवरती पुन्हा ही जेव्हा काडी आली तेव्हा 360 अंश काडीही फिरवली गेली. म्हणजेच या ठिकाणी पूर्ण कोन तयार झालेला आपल्याला दिसतो आहे. यावरून आपल्याला पूर्ण कोनाची व्याख्या सांगता येईल की ज्या कोनाचं माप हे 360 अंश असतं अशा कोनाला आपण पूर्ण कोन असं म्हणतो. म्हणजे एक काडी एकाच ठिकाणावरून निघून पुन्हा पूर्ण फेरा जेव्हा निर्माण करेल तेव्हा त्या ठिकाणी काय निर्माण होईल तर 360 अंशाचा कोन निर्माण होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं की कोनाचे प्रकार किती आहेत. तर पहिला प्रकार म्हणजेच शून्य कोन, दुसरा प्रकार म्हणजेच लघुकोन, तिसरा प्रकार म्हणजेच काटकोन, चौथा प्रकार म्हणजेच विशाल कोन आणि पाचवा प्रकार म्हणजे सरळ कोन, सहावा प्रकार म्हणजेच प्रविशाल कोन आणि सातवा प्रकार म्हणजेच पूर्ण कोन. आता या संदर्भात पुन्हा एकदा थोडंसं आपण आढावा घेऊया की शून्य कोन कशाला म्हणतो. तर ज्या कोणाचं माप हे 0 अंश असतं अशा कोणाला आपण शून्य कोन असं म्हणतो. ज्या कोणाचं माप 0 अंशापेक्षा जास्त परंतु 90 अंशापेक्षा कमी असतं अशा कोणाला आपण लघुकोन असं म्हणतो. तर ज्या कोणाचं माप अगदी बरोबर 90 अंश असतं त्या कोणाला आपण काटकोन असं म्हणतो. त्यानंतर ज्या कोणाचं माप हे 90 अंशापेक्षा जास्त असतं परंतु 180 अंशापेक्षा कमी असतं अशा कोणाला आपण विशाल कोन असं म्हणतो. तर अगदी बरोबर सरळ म्हणजेच 180 अंश माप असणाऱ्या कोणाला आपण सरळ कोन असं म्हणतो. त्यानंतर 180 अंशापेक्षा जास्त परंतु 360 अंशापेक्षा कमी असणाऱ्या मापाच्या कोणाला आपण प्रविशाल कोन असं म्हणतो. तर अगदी 360 अंश माप असणाऱ्या कोणाला आपण पूर्ण कोन असं म्हणतो. तर गणित माझा सोबती या घटकामध्ये जत्रा, घर आणि बाग या तिन्ही घटकांमध्ये जर आपण विचारात घेतलं तर यामध्ये पाळण्याचं चित्र दर्शवलेलं आहे. त्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचे कोन निर्माण होत आहेत हे आपल्या निदर्शनास येईल. त्यानंतर एक हातपंखा आहे आणि या हातपंख्याचं चित्र या ठिकाणी दर्शवलेलं आहे. तिथंसुद्धा दोन काड्यांमध्ये जर विचार केला तर आपल्याला प्रविशाल कोन निर्माण झाल्यासारखा दिसतो आहे. त्याचबरोबर नुसत्या दोन काड्यांचा जर विचार केला तर त्या ठिकाणी लघुकोनसुद्धा निर्माण झाल्यासारखा दिसतो आहे. म्हणजे पहा, पाळणा आणि तो हातपंखा यामध्ये जर विचार घेतला तर कोनाचे विविध प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याचबरोबर एक खेळणी या ठिकाणी दर्शवलेली आहे. या तिसऱ्या चित्रामध्ये जर आपण अभ्यासलं तर त्या ठिकाणी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे कोन निर्माण झाल्यासारखे दिसत आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला कोन आणि कोनाचे प्रकार हा घटक या ठिकाणी अभ्यासता येईल. यामध्ये सराव संच 2 आपल्याला दर्शवलेला आहे. यामध्ये प्रश्न पहिला दिला आहे, पहा की जोड्या लावा. या ठिकाणी पहिला घटक आहे कोनाचं माप आणि कोनाचा प्रकार. तर आकडा 1 दर्शवलेला आहे 180 अंश, आकडा 2 दर्शवलेला आहे 240 अंश, आकडा 3 दर्शवलेला आहे 360 अंश आणि आकडा 4 दर्शवलेला आहे 0 अंश. तर कोनाच्या प्रकारामध्ये दर्शवलेला आहे शून्य कोन, बी सरळ कोन, सी प्रविशाल कोन आणि डी पूर्ण कोन. तर या ठिकाणी आपण सहजासहजी जोड्या लावू शकतो. आकडा 1 जो आहे तो 180 अंश माप आहे, याचा अर्थ तो सरळ कोन आहे, म्हणजेच बी हा पर्याय त्याच्यासाठी असेल. दुसरा आकडा म्हणजे 240 अंश आहे. 240 अंश म्हणजेच तो प्रविशाल कोन आहे, याच्यासाठी सी हा पर्याय असेल. आणि तिसरा जो आकडा आहे तो म्हणजेच 360 अंश. 360 अंश म्हणजेच पूर्ण कोन, त्याच्यासाठी डी हा पर्याय असेल. आणि चौथा जो आहे तो 0 अंश म्हणजेच शून्य कोन, त्याच्यासाठी पर्याय ए असेल.
तर यानंतर प्रश्न दुसरा दर्शवलेला आहे, खालील कोणांची मापे दिली आहेत त्यावरून कोणाचे प्रकार लिहा. पहिलं माप दिलेलं आहे 75 अंश. 75 अंश म्हणजे अर्थातच तो लघुकोन झाला आहे. दुसरं माप आहे 0 अंश म्हणजेच तो शून्यकोन झालेला आहे. तिसरं माप आहे 215 अंश. 215 अंश म्हणजे 180 अंशापेक्षा ते जास्त आहे आणि 260 अंशापेक्षा ते कमी आहे. याचा अर्थ तो कोन प्रविशाल कोन असणार. त्यानंतर चौथं जे माप दर्शवलेलं आहे ते 360 अंशाचं आहे. 360 अंश म्हणजेच तो पूर्ण कोन झालेला आहे. पाचवं जे माप दर्शवलेलं आहे ते 180 अंश. 180 अंश म्हणजे तो सरळ कोन आहे. त्यानंतर सहावा प्रश्न जो आहे तो म्हणजे 120 अंश. 120 अंश म्हणजे 180 अंशापेक्षा ते कमी आहे आणि 90 अंशापेक्षा ते माप जास्त आहे. याचा अर्थ तो विशाल कोन आहे. त्यानंतर सातवा आकडा जो दर्शवलेला आहे तो म्हणजे 148 अंश. 148 अंश हे सुद्धा पहा 180 अंशापेक्षा कमी आहे आणि 90 अंशापेक्षा जास्त आहे. म्हणजेच हा सुद्धा काय असणार आहे तर निश्चितच तो विशाल कोन असणार आहे. त्यानंतर जो आठवा आकडा आहे तो म्हणजे 90 अंश. 90 अंश म्हटलं की आपण अगदी डोळे झाकून सांगू शकतो की तो काटकोन आहे. कारण तर 90 अंश माप असणाऱ्या कोणाला आपण काटकोन असं म्हणतो. पहा त्यानंतर प्रश्न तिसरा दर्शवलेला आहे की खालील आकृत्या पहा व कोणाचा प्रकार लिहा. ए आकृती आहे. निश्चितच कोन मापक जर आपण लावलं तर त्या ठिकाणी तो लघुकोन असल्याचं निदर्शनास येणार आहे. बी हा आकडा पाहिला तर सरळ सरळ तो आपल्याला काटकोन दर्शवलेला आहे कारण काटकोनाचं चिन्ह सुद्धा त्या कोणामध्ये दर्शवलेलं आहे. त्यानंतर सी आकडा आहे, प्रविशाल कोन दिसतो आहे. डी आहे सरळ कोन आहे. ई आहे तो शून्य कोन आहे आणि एफ आहे तो 360 अंशाचा दर्शवलेला आहे. कारण तर अगदी पूर्ण सर्कल त्या ठिकाणी निर्माण झाल्यासारखं आपल्याला दिसतं आहे किंवा दर्शवलेलं आहे. यावरून आपण तो 360 अंशाचा कोन आहे असं आपण सहजासहजी सांगू शकतो. त्यानंतर जो प्रश्न चौथा आहे तो म्हणजेच कोन मापकाच्या साहाय्याने लघुकोन, काटकोन व विशाल कोन काढा. तर कोन मापकाच्या साहाय्याने किंवा त्याचा वापर करून आपल्याला या तीनही आकृत्या अगदी आत्तापर्यंतच्या अभ्यासावरून सहजासहजी काढता येतील. धन्यवाद.